नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका तर आजच्या ब्लॉगची करूया सुरुवात. तर आज जायचं आहे आपल्याला चारा कापाय शेताकडे. तर चला मग निघूता. ट्रॅक्टर पण आलेला आहे. तुम्हाला मी मागच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं असेल की आपल्या शेताकडची वाट. तर सध्या पाऊस पडला नव्हता तेव्हा, त्याच्यामुळे आपल्याला येऊ लागलं. आणि आता सध्या बघू शकता तुम्ही, आता सध्या लय पाणी पडले, त्याच्यामुळं पायी वाट आपली जाणार नाही. तर आपण ट्रॅक्टरनं आता सध्या चारा आणणार आहे. तर चला मग निघूता. तर मित्रांनो बघू शकता, आपल्या भाऊनं ट्रॅक्टर फसवलं होतं. आपल्या अंगावर पण चिक्कोल आलाय. चांगलंच फसवलं होतं, कसं तरी काढले. आता तिकडे एकदा फसवणार आहे असं वाटतंय मला. तर आपण तुम्हाला पाठीमागाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की सोयाबीनच्या साईडला आपण जे आपला ॲडव्हान्टाचा आपण पेरलं होतं कडू. तर तुम्ही बघू शकता आता खूप चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे. आणि आपण ही आमची दुसरी कापणी आहे, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला जवळपास आता 1 घंटा लागेल कापायला, कारण की आपल्याला 2 दिवसाची वैरण न्यायची आहे. तर जवळपास आपल्याकडं 10-12 जनावर असल्यामुळे आपण 2 दिवसाचे एकदाच नेणार आहेत. आणि दररोज ट्रॅक्टर खूप अवघड आहे येण्यासाठी. आपण एकदाच कापून नेऊ. तर चला मग कापायला लागूता आणि कापून घेऊ. तर आपले कवळे कापणं झाले, तुम्ही बघू शकता. तर जवळपास आपण 20 ते 22 कवळे कापलेले आहेत. तर आपल्याला एका टायमाला 10-15 कवळ्यामध्ये होऊन जातं. आणि दुसऱ्या दिवशीचे पण आपण कापलेले आहेत कवळे. तर आज आपण 2 दिवसाचा चारा नेणार आहोत. तर सांगायचं नाही, सध्या वातावरण पाण्याचं खूप दिसायले. आव्हानाकडे बघून सांगायला तुम्हाला मी पण. समजा उद्या तर जास्त पाणी चालतं, आपल्याला येता येणार नाही. त्याच्यामुळे आपण उद्याचा सुद्धा आज आपण चारा कापलेला आहे. तर आपण आता ट्रॅक्टर घेऊत इकडं, आणि आपले जे कवळे आहेत तर ते ट्रॅक्टरमध्ये टाकू आणि निघूत गावाच्या दिशेने. तर आधी आपण ट्रॅक्टर चला. तर आपलं चारा सुद्धा भरणं झालेलं आहे. तर निघू चला मग घराच्या दिशेने.
आणि बघू आता, बघा तुम्ही कसे टायर आता ट्रॅक्टरचे आपले खूप कष्ट आहेत माझ्या उगन. वरायला एकदा दिलं काढून आपल्या ट्रॅक्टर संग. जास्त रस्ता बिकट असल्यानं आपण त्यांना काढून दिला ट्रॅक्टर. अजून म्हणलं खूप स्लिप मारतात टायर. चला मग निघूता, आपल्याला चारा पण खाली करायचा आहे घरी. तर ट्रॅक्टर सध्या आलेला आहे, तर आपण चला चारा आधी खाली करून घेऊत. तर आपण चारा खाली करून घेतलेला आहे. आणि धन्यवाद मित्रांनो माझा ब्लॉग बघण्यासाठी, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा. आणि तोपर्यंत बाय बाय.